नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरची सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी पाहूया टॉप 25 बातम्या. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. कोल्हापूरला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामं खोळंबली. सोलापुरात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. राष्ट्रवादीचा 1 नोव्हेंबरला पुण्यामध्ये राज्यव्यापी मेळावा. पूर्वतयारीसाठी वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाने काय भूमिका घ्यावी या संदर्भात या मेळाव्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून रणशिंग फुंकण्यात आलं. डोर टू डोर प्रचारासोबत लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून शिंदेंकडून दिवाळीनंतर हायटेक प्रचार केला जाणार. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येईल. पुढील 10 दिवसांमध्ये त्याबाबतचा प्रस्ताव MSRDC राज्य सरकारला पाठवणार. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी परीक्षा 20 दिवसांनी पुढे ढकलल्या. नवीन परिपत्रकानुसार 17 नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार. याआधी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये परीक्षा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त. इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार. नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांवरती पर्यटक आणि भाविकांची गिरीक. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड, गोदाघाट, काळाराम मंदिर आणि इतर धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळांवरती गर्दी करत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक अक्कलकोटमध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाला प्रति क्विंटल 6 ते 7 हजाराचा भाव. यात उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्यामुळे शासनाने प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळे गावामध्ये एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवरती अज्ञात इसमाने तणनाशक फवारले. त्यामुळे द्राक्ष